सर्वांना नमस्कार. अ, काल परवा मला अत्यंत एक महत्वाचा एक गझल संग्रह मला मिळाला. वास्तविकता अशी अनेक पुस्तके येत राहतात आणि ते माझ्यापर्यंत पोहोचतात पण. परंतु मला काल परवा जे पुस्तक आलं हे आहे मनाची आंदोलने आणि हे आहे अगम सरांचं. अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे अगम सरांचं मनाची आंदोलने. पुस्तकाचं जे शीर्षक आहे ना ते शीर्षक अत्यंत बोलकं शीर्षक आहे. बोलकच नव्हे तर यामधून या आंदोलनातून मनाच्या आंदोलनातून तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखं आहे. यामध्ये सर पहिल्यांदा स्वतःची नोकरी सांभाळून फार उशिरा सरांनी लिहायला सुरुवात केली. अनिल अगम सरांनी आता रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट ते गायक आहेत आणि उत्कृष्ट लेखक आणि कवी सुद्धा आहेत. हा त्यांचा मनाची आंदोलने हा त्यांचा पहिला गझल संग्रह. यामध्ये 75 कवितेचा गझलांचा समावेश आहे. विष्णू सोळंके अमरावती यांची प्रस्तावना आहे आणि अत्यंत सुंदर असं मुखपृष्ठाचं व्यापलेलं हे मनाची आंदोलने आणि यामध्ये 75 गझल आहे. आपण यावर थोडा विचार करू. या पुस्तकावर बोलताना मला असं वाटतं की मनाची आंदोलने हा जो सरांनी शीर्षक असलेलं गझल संग्रह प्रकाशित केला अत्यंत उपयुक्त आहे. जसं आम्ही पाहतो की मनाची आंदोलने सर्व क्षेत्राची सुरुवात जी आहे ते मनापासूनच होते. जसं तुम्हाला सांगावं लागेल की भगवान बुद्धाचा तो धम्म आहे त्या धम्मामध्ये पहिली भगवान बुद्धाची जी गाथा आहे ती पहिली गाथा आहे मनोपुब्बा गब्बा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासतीवा करोतीवा. बुद्धाची पहिली गाथा आहे आणि या पहिल्या गाथ्यातून आपण समजू शकतो की मनापासूनच सर्व क्रिया प्रक्रिया आचार विचार चांगल्या विचाराचा शोध आणि वाईट विचाराचा नाश आपण ह्या सर्व उगमस्थान जे आहे ते मनातच आहे. म्हणून हे मनात पेटलेली जी आंदोलने आहे त्या आंदोलनाविषयी अनेक कवी आणि मोठ्या लेखकांनी मनाविषयी लिहिलं आहे. जसं बहिणाबाई चौधरी म्हणतात मन मन वढाय वढाय किती हाकलला तरी येतं पिकावर. मन हा माणसाच्या जगण्याचा केंद्रबिंदू आहे आणि हेच केंद्रबिंदू लक्षात घेऊन सरांनी मनाची आंदोलने हे अत्यंत मोलाचं पुस्तक मला पाठवलेलं आहे. यामध्ये सरांच्या 75 कविता आहे आणि 75 कवितेपैकी एक मी तुम्हाला एक फार छान अशी गझल तुम्हाला मी सांगतो. गझलेचं शीर्षक आहे